नमस्कार, स्वागत आहे. आज आपण संख्यांच्या जगात शिरणार आहोत आणि तिथे लपलेला एक खूप इंटरेस्टिंग पॅटर्न शोधून काढणार आहोत. तयार आहात? चला तर मग सुरू करूया. अच्छा, कधी विचार केलाय की या सगळ्या संख्यांच्या गर्दीत काही संख्या अशा वेगळ्या, एकट्या का असतात? हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातोय आपल्या आजच्या टॉपिकच्या पहिल्या टप्प्याकडे. तर मग या एकट्या संख्यांचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका बेसिक गोष्टीची उजळणी करावी लागेल. ती म्हणजे मूळ संख्या. चला पटकन एक रिव्हिजन करूया. याची व्याख्या एकदम सोपी आहे बघा. मूळ संख्या म्हणजे काय? तर अशी संख्या जी एकपेक्षा मोठी आहे आणि जिला फक्त एकने किंवा स्वतः त्याच संख्येने भाग जातो. बस, दुसऱ्या कुठल्याच नंबरने तिला भाग जात नाही. म्हणजे ती दुसऱ्या कोणाच्याही पाढ्यात येत नाही. जणू काही तो संख्यांच्या दुनियेतला एकटा योद्धा आहे. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7 या संख्या बघा. यांना एकट्या का म्हणायचं? तर याचं कारण असं आहे की यांना तुम्ही इतर कोणत्याही लहान संख्यांचा गुणाकार करून बनवू शकत नाही. त्या स्वतःची ओळख आहेत. आता गंमत बघा. या एकट्या संख्यांमध्ये पण ना कधीकधी खूप खास जोड्या तयार होतात. कशा असतात ह्या जोड्या? चला बघूया. चला एक उदाहरण घेऊया. ही जोडी बघा, 5, 7. आता 5 ही मूळ संख्या आहे, 7 सुद्धा मूळ संख्या आहे. दोन्ही एकट्या, पण इथे बघा त्या एकत्र आल्या आहेत एका खास जोडीमध्ये. यात काहीतरी स्पेशल आहे नाही का? जरा विचार करा, 5 आणि 7 मध्ये असं काय खास कनेक्शन आहे जे या जोडीला स्पेशल बनवतं? अगदी बरोबर, तो मॅजिक नंबर आहे 2. या दोन्ही मूळ संख्यांमध्ये फरक किती आहे? फक्त 2चा. 7 वजा 5 उरले 2. आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आणि ह्याच गोष्टीवरून आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे काय हे कळतं. जेव्हा दोन मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक असतो तेव्हा त्या जोडीला म्हणतात जोडमूळ संख्या. बघा ना, नावातच सगळं आहे की नाही? जोडी आणि मूळ. एकदम सोपं. हे अजून क्लिअर करूया. समजा 7 आणि 11 ही जोडी घेतली. दोन्ही मूळ संख्या आहेत बरोबर, पण त्यांच्यातला फरक आहे 4. म्हणजे त्या जोडमूळ नाहीत. आता 11 आणि 13कडे बघा. 11 मूळ आहे, 13 सुद्धा मूळ आहे आणि त्यांच्यातला फरक अगदी बरोबर 2. म्हणून 11,13 ही झाली एक परफेक्ट जोडमूळ संख्यांची जोडी. ओके, तर कन्सेप्ट तर आता डोक्यात फिट बसला असेल. मग आता आपण स्वतः काही जोडमूळ संख्या शोधल्या तर? चला कामाला लागूया. आणि हे शोधणं खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स फॉलो करायच्या. स्टेप नंबर 1, पहिली संख्या मूळ आहे का ते चेक करा. स्टेप नंबर 2, दुसरी संख्या मूळ आहे का ते बघा. आणि सगळ्यात महत्वाची स्टेप नंबर 3, त्या दोन्हींमधला फरक 2 आहे का हे तपासा. जर तिन्ही प्रश्नांची उत्तरे हो आली तर अभिनंदन, आपल्याला जोडमूळ संख्यांची जोडी मिळाली. चला तर मग एक छोटी प्रॅक्टिस करूया. पहिली जोडी 11-13 दोन्ही मूळ आहेत, फरक 2 आहे, म्हणजे येस, ही जोडमूळ जोडी आहे. दुसरी बघा 17-19, इथेही दोन्ही मूळ, फरक 2, म्हणजे ही सुद्धा आहे. पण 23-29चं काय? नाही, कारण इथे फरक 6चा आहे, 2चा नाही. पाहिलं किती सोपं हे ओळखणं? आणि जसं जसं आपण मोठे आकडे घेत जातो तसतशा आपल्याला अशा अजून जोड्या मिळत जातात. जसं की 29, 31, 41, 43, 59, 61. किती मस्त पॅटर्न आहे हा, नाही का? तर आता आपल्याला हे तर कळलं की जोडमूळ संख्या काय आहेत, त्या कशा ओळखायच्या. पण या गोष्टीत एक ट्विस्ट आहे. शेवटी एक रहस्य आहे. एक असं कोडं जे आजपर्यंत मोठमोठ्या गणितज्ञांनाही सोडवता आलेलं नाही. तर आजच्या भागाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तो हा की जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्यांची अशी स्पेशल जोडी ज्यांच्यामध्ये फक्त एका संख्येचं अंतर असतं. म्हणजे त्यांच्यातला फरक असतो फक्त 2. जसं की 5 आणि 7 किंवा 11 आणि 13. त्या एकमेकींच्या अगदी जवळ असतात, शेजारी शेजारी. आणि हेच तर गणिताचं खरं सौंदर्य आहे. हे फक्त आकडेमोड करणं नाही आहे, तर संख्यांमधले असे सुंदर पॅटर्न्स आणि त्यांचे संबंध समजून घेणं आहे. आणि शेवटी तोच प्रश्न जो आजही मोठमोठ्या गणितज्ञांना सतावतोय, तो म्हणजे आपण जर संख्या मोजत पुढे जातच राहिलो तर या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला मिळतच राहतील का, की कुठेतरी जाऊन ते अचानक संपून जातील?
या प्रश्नाचं उत्तर आजही कोणाला माहीत नाही. हे गणिताच्या दुनियेतले खूप मोठं रहस्य आहे, ज्याच्या उत्तराच्या शोधात आजही सगळे आहेत